रामकृष्ण हरी माऊली. आज पण आम्ही आमच्या रानात आलोय आणि आज काय आई आली नाही, मी आणि माझं पप्पा रानात आलोय. काय करायचं, खुरपण आमचं पूर्ण करायचं आहे, मग रोज तर यावं लागतंय आम्हाला रानात. हे आहे बघा माझी रानात राहते ती आई, म्हणजे माझी आजी आहे आणि रानातनं जळण घेऊन चालली आहे बघा. ती उसाला पाणी लावलेलं तिनं आणि दारं धरत होती. चालली आहे बघा आता ती. बघा पूर्ण तयारीनं आली आहे मी. जास्त ऊन पडतंय आणि मध्येच तहान लागल्यावर पाणी प्यायला नको का. रानात बोरचं पाणी आहे पण आम्ही फिल्टरचं पाणी पितो, म्हणून मी बॉटल घेऊन आले होते. आणि बघा पेरूची बाग. आणि आज पप्पांनी ड्रिपनी झाडांना पाणी सोडलंय वाटतं बघा, दिसतंय सगळीकडं ड्रिपनी पाणी चालू आहे बागेला. पाणी सारखं सोडावं लागतं, उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळं झाडं जळण्याची शक्यता असते. पण आमची काय झाडं अजून कुठं जळलेली नाहीत, सगळी झाडे चिटकलेत आणि पूर्ण हिरवी पण झाडं आहेत बघा. बघा पप्पा पण आलेत आता आणि गवत काढायचं आहे आम्हाला. बागेला पाणी सोडलंय, पाणी पण चालू आहे आणि आता गवत काढायला चालू करायचं आहे. हे असं छोटं गवत आलेलं काढणार आहे आम्ही आता. आज काय आई नाही, मी आणि पप्पाच गवत काढणार आहे. इथे एक छोटंसं घासाचं बेट आहे बघा, त्याच्यामध्ये मी पाण्याची बॉटल ठेवायला लागली आहे. उन्हानं पाणी जास्त गरम होत नाही म्हणून घासाच्या बेटामध्ये मी असं पाणी ठेवलंय. पाणी थंड राहतंय बॉटलमध्ये असं ठेवल्यावर. पाणी दिल्यामुळं माती खूप ओली होती आणि खुरपान करताना त्या खुरप्याला माती लागत होती, त्याच्यासाठी मी ती माती अशी काढत होती बघा. मी जे गवत छोटं आहे ते तर मी हातानंच उपसत होते, कारण की खुरपं लावल्यावर जास्तच त्या खुरप्याला माती चिकटत होती. आणि बघा मी हातानं गवत छोटं छोटं काढून घेत होती. आपण शेतकरी आहे, आपल्याला माहिती असायला पाहिजे की रानात काय केलं पाहिजे काय नाही ते. आणि तसं तर मला पप्पाने आमच्या सगळं काम शिकवलं आणि मला शेतातलं सगळं काम येतं पण. बघा गवत काढताना अशी सारखी खुरप्याला माती चिकटत होती. इथं घासाच्या बेटामध्ये मी बॉटल ठेवली होती, मला ताण लागली आणि मी बॉटल घ्यायला आली होती. आमचं खुरपायचं लाईन आहे ती पूर्ण खालीपर्यंत गेली होती, पप्पा दिसतात बघा तिथंपर्यंत. आज जरा जास्त लवकर झालं, पाणी दिलं होतं रानाला, रान वल्लं होतं त्याच्यामुळं लगेच गवत काढायचं होतं. हे असं गवत आम्ही वर टाकलंय बघा, कारण रान वल्लं आहे आणि हे छोटंसं गवत असल्यामुळं त्याच्यामुळे लगेच चिटकते त्या खाली, त्याच्यामुळं मोकळ्या पट्ट्यात आम्ही असं गवत काढून टाकलं होतं, जे छोटं छोटं गवत आहे ते. आणि इकडचं बघा हे खुरपल्याला पट्टा इथं कसं दिसतं, आणि इकडं बघा ह्या पट्ट्यांना गवत आहे ती कसं दिसतंय. रान वल्लं असल्यामुळं खुरप्याला जास्त माती चिटकत होती आणि दगडाने पप्पा खुरप्याची माती काढायला लागलीत बघा. आणि परत आम्ही गवत काढायचं बास केलं होतं बघा. आणि आता आम्हाला गुरांना पाणी पाजून घरी जायचं होतं. माझा हात चिखलानं किती खराब झालेत बघा. परत आम्ही गुरांच्या गोठ्यात गेलो होतो. पप्पानं म्हशांना पाणी पाजायला चालू केलंय बघा. लाईट तर गेली लवकरच, पप्पानं कुंडी भरून पाणी भरून ठेवलं होतं आणि पाणी पाजायला लागले तर पप्पा आता. गुरांना सगळ्या पाणी पाजलं आणि गोठ्यात बांधलं होतं बघा. आणि शेळ्यांना पण वैरण टाकली होती, आमच्या शोकाला पण टाकली होती बघा. शोका कसा खातोय. आणि आता आम्ही सगळं करून घरी चाललोय.